खरं तर ज्या पद्धतीने हे आंदोलन आज करण्यात आलेलं आहे, पोलिसांचा बळ हा पुन्हा एकदा मुंबईकरांनी महाराष्ट्रकरांनी बघितलेला आहे। खरं म्हणजे आज ज्या पद्धतीने पोलिसांच्या बळाचा वापर करून ह्या देवेंद्र फडणवीस सरकारने कोकणवासियांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याचा मी धिक्कार करतो। परंतु आज जरी चिरडलं तर आम्ही मेलेले नाही आहेत, आम्ही उद्यासुद्धा उभे राहू, पण या सरकारला वटणीवर आणू हा इशारा आज या ठिकाणी मी देऊ इच्छितो। आणि या महायुती सरकारला कोकणातले नेते हे मात्र गोड लागतात, पण जे सर्वसामान्य शेतकरी आहेत किंवा आंबा उत्पादक किंवा काजू उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना मात्र ते अशी जागा दाखवत आहेत, आझाद मैदानला बसवत आहेत, काहींना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला बसवत आहेत। कोकणातले सध्याचे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले कोकणातले मंत्री म्हणजे लाचार आहेत, केवळ केवळ खुर्चीसाठी लाचार झालेले आहेत। त्यांना कोकणवासियांचं देणं घेणं काही पडलेलं नाही आहे। स्वतः आणि स्वतःची संपत्ती आणि सत्ता याच्यामध्ये मस्त मशगूल झालेले हे सगळे कोकणातले मंत्री आहेत, त्यांची आम्हाला कीव येते। अशा पद्धतीचे मंत्री महाराष्ट्राला इतर कुठे मिळू नये अशीच इच्छा आहे। तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात, अनेक वर्षांपासून काम करत आहात, दुसरा काही पर्याय होता का गृह विभागाकडे किंवा मग मुख्यमंत्र्यांकडे? आज जे काही घडलं त्याच्या व्यतिरिक्त काही पर्याय होता का सर्व आंदोलकांना समजावून? आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट बोलून घेतलंच पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती। आमच्या हातात काही दगड नव्हते, होते ते आंबेच होते, पिकलेले आंबे होते, गरज पडली असतं त्याने खाल्लं असतं तर आमची काही हरकत नव्हती। परंतु चर्चा, समन्वय याला मुठमाती द्यायची आणि पोलिसांचा बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकायचं हे घृणास्पद आहे। धन्यवाद। तर बघू शकतो की अनेक पर्याय जे आहेत ते देखील गृह विभागाला किंवा मुख्यमंत्र्यांना हे या ठिकाणी उपलब्ध झाले असते। आम्ही चर्चेसाठी आलो असतो, आमच्याकडे आंबेच होते, दगड वगैरे नव्हते, असं देखील विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।